तर साधी गोष्ट मी अनेक वेळा सांगितली, परत आज एक दोन वाक्यामध्ये सांगतो की प्रत्येकाला जन्माला घालताना त्या त्रिविक्रमाने एक प्लॅन तयार केलेला असतो. त्या परमात्म्याने त्याच्या आईने एक प्लॅन तयार केलेला असतो की ह्याच्या जुन्या प्रारब्धासकट याचं भलं कसं व्हावं, ह्याचा तो एक दैवी प्लॅन असतो. सगळा उत्कर्ष करणारा, संकटातून वाचवणारा. ह्या प्लॅनच्या जेवढे जवळ आपण राहू तेवढं आपलं जीवन सुखी. आपण जेवढे ह्या प्लॅनपासून दूर जाऊ तेवढं आपलं जीवन दुःखी. पटलं? बाबू आम्हाला प्लॅन करणार कसा, करण्याची आवश्यकताच नसते. तुम्ही जेव्हा त्या परमेश्वरावर विश्वास ठेवता, त्या परमात्म्यावर विश्वास ठेवता आणि ठाम बुद्धीने चांगली भक्ती करत, हजार चुका करत का होईना हरकत नाही, पण त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयास करत राहता, तेव्हा तो प्लॅन आणि तुमचा किती चुकलेला प्लॅन असो हे आपोआप एकरूप होतातच. त्यामुळेच तुमची ज्या प्रमाणामध्ये श्रद्धा, ज्या प्रमाणात विश्वास, त्याप्रमाणे तुमचा प्लॅन अगदी विरुद्ध दिशेचा का असे ना, तो आपोआप काय होतो, एकरूप होतो भगवंताच्या प्लॅनबरोबर. भगवंताने तुमच्यासाठी जी योजना करून तुम्हाला पाठवलेलं आहे ती योजनाच बेस्टेस्ट योजना असते.